या सामन्यांचे उद्घाटक माननीय श्री जितेंद्र सातनाक, श्री जितेंद्र सातनाक इथे आलेत. खरोखर वेळात वेळ काढून इथं त्यांचं पदार्पण होतंय. आपण लाईव्हवर पाहू शकता. श्रीवर्धन शहराचे माजी नगराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष ही मोठमोठी पदं भूषवलेली व्यक्ती आपल्या समवेत आज हजर होत आहेत. आजचा शेड्यूल त्यांचा खूप बिझी होता सकाळपासून, तरीसुद्धा ते खूप वेळ काढून आमच्यासाठी इथे आलेत. मी दोन्ही संघांना सांगतोय की आपण रेडी ठेवायच्यात आपल्या दोन्ही टीम. आपण आता जास्त वेळ घेणार नाही आहोत, लगेच उद्घाटन करून सामने सुरू करणार आहोत. आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे जितेंद्रभाई सातनाक, श्रीवर्धन शहराचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष. त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सामन्यांचं उद्घाटन करण्यासाठी ग्राउंडवर जायचं आहे लगेच. वेळ थोडा कमी आहे आपल्याकडे. साकनाक साहेबांना विनंती करेन की त्यांनी ग्राउंडचा नारळ प्रथमतः अर्पण करायचा आहे. कर्णधार साई यांनी घेऊन जायचं आहे त्यांना. प्रथमतः ग्राउंडचा नारळ देऊया. दरवेळेच्या प्रथेप्रमाणे प्रथम जो नारळ अर्पण केला जातो या क्रीडांगणासाठी, हे सामने यशस्वी होण्यासाठी, तसेच कोणतीही दुखापत होऊ नये एवढ्या वर्षाची ही परंपरा अखंडित चालू आहे. हॅलो. आणि माननीय सातनाक साहेबांच्या हस्ते प्रथमतः या क्रीडांगणाला नारळ अर्पण केला जातोय. हर हर म्हणा, हर महादेव. तसेच मी त्यांना लगेच विनंती करेन की त्यांनी खेळपट्टीवर जाऊन या सामन्यांचं उद्घाटन करायचं आहे. प्रथमतः नारळ अर्पण केला जाईल या खेळपट्टीवर आणि या सामन्यांचा शुभारंभ होईल. श्री गणेशाला मानवंदना करून प्रथमतः नारळ अर्पण केला जातोय. आणि प्रथमतः नारळ अर्पण केला जातोय. मान्य श्री जितेंद्र सातनाक या सामन्यांचे उद्घाटक. गणपती बाप्पा मोरया. तसेच मी त्यांना विनंती करेन की फीत कापून हे सामने
सुरू करायचे आहेत. आणि हे छायाचित्र टिपत आहेत सिद्धू. काही आठवणीचे क्षण असतात ते नेहमी जपले जातात याच्याच माध्यमातून. मी विनंती करेन की खेळपट्टीवर 2 बॉल खेळायचे आहेत. बॅट घेऊन जरा 2 चेंडू खेळायचे आहेत. आणि वालवटचे कर्णधार आणि सोमजाईचे कर्णधार इथे यायचं आहे. नाणेफेक केली जाईल लगेच मान्यवरांच्याच हस्ते. अंकितजी पाटील थोडा सावकाश चेंडू टाकायचा आहे. आणि मान्यवरांचं इथं आगमन होतंय. त्यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल या पहिल्या सामन्याची. साई मांजरेकर आणि मी यांना आमंत्रित करतोय की व्यासपीठासमोरच राहायचं आहे. लाईव्ह आहे इथं जरा फोकस करायचा आहे. आणि वालवटचा कॉल आहे हेड्स टेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो सोमजाई या संघाने. 4-4 ओव्हर का मॅच. पहिला ओव्हर पॉवर प्ले राहील. 4 बॉलर राहतील. वेळात वेळ काढून आल्याबद्दल खरोखर मी जितेंद्र सातनाक यांचे आभार मानतो. आणि त्यांनी 2 शब्द खरोखर इथं बोलायचे आहेत. आजच्या सोमजाई क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित आमच्या समाजाचे माजी अध्यक्ष भावाकाका सालदूरकर, परेशजी केतकर, मांजरेकर बंधू आणि त्यांचे सर्वच सहकारी तुमच्या या सामन्यांना शुभेच्छा देतानाच आपल्या या संघाबरोबरच आपले सोमजाई क्रिकेट क्लब अशाच पद्धतीनं त्यांचं कारकीर्द बहरत राहो अशा शुभेच्छा देतो. कारण क्रिकेट हा संघटित खेळ आहे. एक दोघांनी खेळण्यापेक्षा तो टीमने खेळायचा असतो. त्याच्यामुळे आपल्या सर्वांची ही एकी अशाच पद्धतीने बळकट हो आणि पुढच्या तुमच्या सर्वच इच्छा मनोकामना पूर्ण हो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. आजच्या या सामन्याला मला उद्घाटना प्रसंगी बोलवण्यात माझा सन्मान केला त्याबद्दल आपले सर्वांचेच आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि खरोखर आजच्या या दिवसात वेळात वेळ काढून आल्याबद्दल. आज त्यांना खरोखर हरेश्वरला जायचं होतं आत्ता इमर्जन्सी, पण आले. आम्ही खरोखर त्यांच्या मनापासून आभार मानतोय आणि या सामन्यांना सुरुवात करतो त्यांच्या परवानगीनेच. पहिल्या दिवसाचा सामना